नाही। इतर काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आपण आता पाहूयात। नारायण राणे हे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। 2 दिवसापूर्वी उदय सामंत यांनी राणेंची भेट घेतली होती। उदय सामंत यांचे बंधू रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण आता पाहतोय नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अधिक माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी विनायक डावरुक। विनायक, बरोबर आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा आपण जर पाहिली तर तिढा जो आहे तो अजून सुटलेला नाहीये। उदय सामंत यांचे भाऊ जे बंधू जे आहेत त्यांनी सुद्धा दावा केलेला आहे, तर भाजप सुद्धा ही जागा आपल्याकडे राहावी यासाठी प्रयत्न करते आणि त्यानंतर ही आजची बैठक जी आहे ती या ठिकाणी होते। दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नारायण राणे या ठिकाणी आलेले आहेत। याआधी सुद्धा नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली होती। गेल्या आठवड्यात उदय सामंत जे आहे ते नारायण राणेंना भेटायला गेले होते, त्यामुळे साहजिकच आहे भेटीगाठीचे सत्र जे आहे ते वारंवार सुरू आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गावरती दावा जो आहे शिवसेनेचा सुद्धा आहे, शिंदेंचा आणि त्याचप्रमाणे भाजपचा सुद्धा आहे, त्यामुळे हा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती हा निर्णय नेमका काय होईल हे बघावं लागेल, परंतु आताची ही बैठक जी आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे। कारण साहजिकच आहे जर भाजपचा उमेदवार असेल तर शिंदेंच्या शिवसेनेची मदत सुद्धा भाजपला रत्नागिरी सिंधुदुर्गात लागणार आहे आणि जर शिंदेंचा उमेदवार असेल तर भाजपची त्यांना मदत लागणार आहे। हे सगळे गणित आहेत, त्यामुळे उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या भेटीगाठींचं सत्र जे आहे ते सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि वर्षावरती नारायण राणे केंद्रीय मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। अगदीच विनायक, जाणून घेत राहूया सगळ्या घडामोडींविषयी। तुर्तास धन्यवाद।